श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे लक्ष्मीपूजन. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. पण आज आपल्याकडून जर या दिवशी काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही. तसेच मी सेवा व उपाय देखील केले, पण तरी पण फळ न मिळता उलट दुष्परिणाम देखील मला भोगावे लागले. मग या दिवशी आपण संध्याकाळी कोणत्या चुका करू नये, तसेच या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येईल, घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करत असताना आपल्याला झाडूखाली एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपले जे काही दुःख चालू आहे, दारिद्र्य चालू आहे, गरिबी चालू आहे ती संपेल व घरामध्ये सुख शांती येईल. शास्त्रानुसार माता लक्ष्मीला धनलक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते, म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशांची कमतरता किंवा भौतिक सुखांची कमतरता भासत नाही. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण विविध उपायांचा अवलंब करत असतो. आपल्याला पैसा कमवण्याची कला साध्य असते, पण कमवलेला पैसा कसा जवळ राखावा हे कुबेर शिकवतो. म्हणून या लक्ष्मीपूजनच्या दिवशी कुबेराची पूजा करतात. लक्ष्मीला घरात पसारा, अस्वच्छता आवडत नाही. जिथे टापटीप असते तिथे तिला राहायला आवडते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ टापटीपणा म्हणजे सुंदर असे नाही, तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, मनात चालकपट किंवा मोह, विकार व अवगुण नसतात, जो व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने प्रामाणिकपणे करतो, ती व्यक्ती लक्ष्मी व कुबेराला प्रिय असते. आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये झाडूखाली एक वस्तू ठेवायची आहे. आता प्रत्येक घरामध्ये लक्ष्मीपूजन हे होत असते आणि लक्ष्मीपूजनसाठी आपण नवीन झाडू खरेदी करत असतो. आता अगदी तुम्ही धनतेरसच्या दिवशी झाडू खरेदी केला असेल किंवा अगदी लक्ष्मीपूजनच्या दिवशी जरी झाडू खरेदी केला असेल, तर झाडू आणल्यावरती आपण त्यावरती प्रथम थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि झाडूला हळदी कुंकू लावायचं आहे. लक्ष्मीपूजनच्या अगोदर आपण हा झाडू वापरायचा नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता आपण जेव्हा लक्ष्मीपूजनला झाडू ठेवत असतो तेव्हा आपण त्याखाली एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही कधीही भासणार नाही व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील स्थिर राहील. तर आपल्याला एक पिवळ्या रंगाचा रुमाल घ्यायचा आहे. अगदी नवीन घेतला तरी पण चालेल किंवा घरामध्ये पिवळ्या रंगाचं कापड असेल, वस्त्र असेल तर ते घेतलं तरी पण चालेल. पिवळ्या रंगाचं कापड घेतल्यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता हे पिवळं कापड घेतल्यानंतर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, त्याला पुढे फूल देखील पाहिजे. अशा 2 लवंगा आपण त्या कापडावरती ठेवायचे आहे. तसेच 1 रुपयाचं नाणं देखील आपण त्या कापडावरती ठेवायचं आहे. तसेच आता आपल्याला 4 काळी मिरी घ्यायची आहे आणि 4 काळी मिरी देखील या कापडावरती आपण ठेवावी. 2 भीमसेनी कापूर घ्यायचे आहे आणि हे 2 भीमसेनी कापूर देखील आपल्याला त्या पिवळ्या कपड्यामध्ये ठेवायचे आहे. आता आपल्याला याची पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपण प्रथम माता लक्ष्मीजवळ थोडा वेळ ठेवायची आहे. माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. हा मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे. अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला या मंत्राचा जप करायचाच आहे. आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल, घरामध्ये आर्थिक टंचाई चालू असेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचे आहे. आता हे सांगून झाल्यानंतर ही पोटली आपण माता लक्ष्मीजवळून उचलून आपण जिथे लक्ष्मीपूजनची आपली झाडूची पूजा केलेली आहे त्या झाडूखाली आपल्याला ही पिवळ्या रंगाची पोटली ठेवायची आहे.
आता ही पोटली आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण ही पोटली उचलायची आहे। या पोटलीमध्ये जे 1 रुपयाचं नाणं आहे ते आपण तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये ठेवू शकता। फक्त हे नाणं आपल्याला कुणालाही द्यायचं नाही। हे रुपयाचं नाणं आपल्याकडे असल्यामुळे आपल्याकडे पैशांचे स्तोत्र हे वाढत जातात। आणि त्यानंतर आता यामध्ये आपण 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवल्या होत्या, तसेच आपण 2 लवंगा देखील आपण यामध्ये ठेवल्या होत्या। तर आपण एक पंती घ्यायची आहे किंवा कापूस जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे, 2 भीमसेनी कापराच्या वड्या आणि 2 लवंगा त्यावरती आपण टाकायचे आहे आणि याचा जाळ करायचा आहे। यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता पसरते व आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील दूर होत असते। आता हे जाळत असताना आपला मुख्य दरवाजा तसेच खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे। आता याचे जे काही अर्धे तांदूळ असतील ते अर्धे तांदूळ तुम्ही एखाद्या झाडाखाली पक्ष्यांना टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तरी पण चालेल। आता यानंतर आपण त्या पिवळ्या कपड्यामध्ये 4 काळ्या मिऱ्या देखील ठेवल्या होत्या। आता या काळ्या मिऱ्या आपल्याला आपल्या घराच्या चारही दिशेला आपण टाकायच्या आहे। घराच्या बाहेर जाऊन अगदी चारही दिशेला टाकल्या तरी पण चालेल। यामुळे आपल्या घरावरती कोणतंही संकट हे येत नाही, तसेच नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घराकडे येत नाही। त्यामुळे ही काळी मिरी आपण आपल्या घराच्या चारही दिशेला टाकायची आहे। आता यानंतर आपल्याला या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही। तर सर्वात महत्त्वाची म्हणजे आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडू हा मारला जात नाही, हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे। आता आपल्याला अगदी झाडून घ्यायचं असेल किंवा अगदी फरची पुसायची असेल तर ही जी काही कामे आहे ती आपल्याला सकाळीच करायची आहे। अगदी सायंकाळी 4 नंतर आपल्याला घरामध्ये झाडू मारायचा नाही किंवा फरची देखील पुसायची नाही। अगदी घरामध्ये लहान मुले असतील तर घरामध्ये खूप केरकचरा होत असतो, तरी पण आपण या दिवशी केरकचरा काढायचा नाही। लहान मुलांना तुम्ही सांगून ठेवावे, पण आपण जर आपल्या घरामध्ये झाडू मारला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो। त्यामुळे आपण या दिवशी घरामध्ये झाडू हा मारायचा नाही। आता यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लक्ष्मी पूजन करणार आहोत तेव्हा आपल्याला घरामध्ये सर्व ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आहे। यामुळे आपण जी काही पूजा करतो ती पूजा आपली सफल ठरत असते अशी मान्यता आहे। आता जिथे पूजा करायची आहे तिथे खाली तर आपण गोमूत्र हे शिंपडायचंच आहे, पण आपल्या घरामध्ये देखील गोमूत्र शिंपडावं। मग अगदी बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये आपण गोमूत्र हे शिंपडायचं आहे। तसेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण रात्री 12 वाजेपर्यंत आपला दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे। अगदी 12:30 पर्यंत देखील तुम्ही उघडा ठेवू शकता। आणि जर असे करणे शक्य नसेल तर आपण कमीत कमी रात्री 12 वाजता एकदा दरवाजा उघडा ठेवायचा आहे। 12 ते 12:30 पर्यंत तुम्ही हा उघडा ठेवू शकता। रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान आपण जर माता लक्ष्मीची सेवा केली तर ती सेवा ही सफल ठरते अशी मान्यता आहे। आता लक्ष्मीपूजन झाल्यावरती आपला जो काही जुना झाडू आहे तो आपण इतरत्र टाकत असतो, पण त्यापेक्षा तो झाडू तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे किंवा तो झाडू आपण इतर कोणालाही वापरायला द्यायचा नाही। तसेच या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण कोणालाही उधार पैसे द्यायचे नाही किंवा कुणाचीही उधारी आपण या दिवशी घ्यायची नाही। आता या दिवशी भरपूर ठिकाणी लोकांना लक्ष्मीपूजन करण्यासाठी पैसे सुट्टे लागत असतात, तर असे आपल्याला सुट्टे पैसे कोणालाही द्यायचे नाही। तसेच आता दारावरती एखादी व्यक्ती काही मागण्यासाठी आली तर त्या व्यक्तीला आपण दुसरी एखादी वस्तू द्यायची आहे। तुम्ही अन्नदान करू शकता किंवा 1 ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल। एखादी सुवासीन महिला असेल तर तिची ओटी भरली तरी पण चालेल, पण त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही। तसेच एखादा प्राणी असेल, गाय असेल, कुत्रा असेल, मांजर असेल तर त्यांना देखील आपण हकलून लावायचं नाही। त्यांना देखील तुम्ही काहीतरी खायला द्यायचं आहे, कारण की या लक्ष्मीपूजनच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या दाराजवळ येत असते अशी मान्यता आहे। त्यामुळे दारावरती आलेला कोणताही व्यक्ती तसाच जाता कामा नये। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।